नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 14 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच अल्बिनिझम म्हणजेच रंगहीनता जागरूकता दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 13। स्पष्टीकरण, नुकताच आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन जून 13 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिवस अल्बिनिझम म्हणजेच एक प्रकारचा अनुवांशिक विकार ज्यामुळे त्वचा, केस आणि डोळ्यांमध्ये मेलेनिन या रंगद्रव्याची कमतरता होते, अशा ग्रस्त लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो। त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण, नुकतेच उत्तर प्रदेश सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे। हे पाऊल राज्यातील हातमाग उद्योगाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकूल रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे। उत्तर प्रदेश राज्याची माहिती, राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला। उत्तर प्रदेशमधील सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य याला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले। कृषी मंत्रालयाद्वारे लखनौमध्ये फ्रूट होरायझन 2026 या 2 दिवसीय कृषी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भारतातील पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे स्थापित केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरडोई येथे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले। प्रश्न 3, नुकतेच पंतप्रधान मोदी कोणत्या देशाच्या नीस शहरात भारत इनोव्हेट्स शिखर परिषदचे उद्घाटन करणार आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फ्रान्स। स्पष्टीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील नीस शहरात भारत इनोव्हेट्स 2026 शिखर परिषदेचे उद्घाटन करतील। ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत 14 जून 2026 रोजी या शिखर परिषदेचा संयुक्तपणे शुभारंभ करतील। फ्रान्स देशाची माहिती, राजधानी पॅरिस, चलन युरो, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन। आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी। 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल। वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले होते। फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले। फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक नोंदवले गेले। इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली। प्रश्न 4, नुकतीच कोणत्या शहराच्या महानगरपालिकेने स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अहमदाबाद। स्पष्टीकरण, अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील खाद्य आणि पेय विक्रेत्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि ग्राहकांचा अभिप्राय सुधारण्यासाठी 1 मे 2026 रोजी एक नवीन QR कोड आधारित प्रणाली सुरू केली। या उपक्रमाची सुरुवात पाणीपुरी विक्रेत्यांपासून करण्यात आली आणि नंतर तिचा विस्तार हजारो स्ट्रीट फूड स्टॉल्स तसेच इतर खाद्य विक्रेत्यापर्यंत करण्यात आला। प्रश्न 5, नुकतीच भारताने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, बांगलादेश। स्पष्टीकरण, भारताने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। या महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली होती आणि त्यांनी ढाका येथे पोहोचून आपला कार्यभार स्वीकारला आहे। बांगलादेश देशाची माहिती, राजधानी ढाका, चलन बांगलादेशी टका, पंतप्रधान तारिक रहमान।
आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. तमीम इक्बाल यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील 33वा देश ठरला आहे. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद जिंकले. मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बांगलादेश हा संयुक्त राष्ट्र जल परिषदेमध्ये सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले. भारताने भूमी आणि सागरी बंदरांद्वारे बांगलादेशमधून होणाऱ्या ज्यूट म्हणजेच तागायातीवर बंदी घातली आहे. प्रश्न 6. नुकतीच स्वपन दासगुप्ता यांची कोणत्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. नुकतीच ज्येष्ठ पत्रकार आणि नेते स्वपन दासगुप्ता यांची पश्चिम बंगालचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात वित्त विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वपन दासगुप्ता हे कोलकाता येथील राशबेहारी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. पश्चिम बंगाल देशाची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आर.एन. रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे 36वे राज्य ठरले आहे. ऋतव्रत बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोलकाता येथे उभारला जाणार आहे. भारत सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या मुख्य यजमान शहराची घोषणा म्हणून कोलकाता शहराचे नाव घोषित करण्यात आले. पश्चिम बंगाल सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी होल्डिंग सेंटर स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसाठी 8 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक आणि थेट DSP दर्जाची नोकरी देण्याची घोषणा केली आहे. प्रश्न 7. नुकतीच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयाने नुकतेच देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना उत्तर कोरियामध्ये लष्करी ड्रोन पाठवणे, सत्तेचा गैरवापर करणे आणि शत्रूला मदत करणे म्हणजेच देशद्रोह या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. दक्षिण कोरिया देशाची माहिती. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण कोरियाच्या गाबी नावाच्या रोबोट भिक्षूने बौद्ध दीक्षा घेतली. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात फ्रीडम शिल्ड हा एक मोठा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव पार पडला. दक्षिण कोरियाच्या माजी फर्स्ट लेडी किम कियोन यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली आहे. प्रश्न 8. नुकतेच जसपाल राणा यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नेमबाज. स्पष्टीकरण. जसपाल राणा हे भारताचे एक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि अत्यंत यशस्वी नेमबाजी प्रशिक्षक होते. वयाच्या 49व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांची शानदार कारकीर्द पाहता जसपाल राणा यांनी 1994च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल बोलताना क्रीडा क्षेत्रात आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2020 मध्ये प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला होता. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. न्यूझीलंड. स्पष्टीकरण. नुकतीच न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या 16 वर्षाच्या प्रदीर्घ आणि चमकदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट करत तात्काळ प्रभावाने निवृत्ती घेतली. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2021 मध्ये भारताचा पराभव करून पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. प्रश्न 10. नुकतीच कोणत्या IITने मानवी मेंदूच्या स्टेमचा
म्हणजेच ब्रेनस्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास जारी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. IIT मद्रास. स्पष्टीकरण. नुकतेच IIT मद्रासने मानवी मेंदूचा सर्वात गुंतागुंतीचा भाग असलेल्या ब्रेनस्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार आणि अचूक 3D ॲटलास जारी केला आहे. या प्रगत 3D ॲटलासला अँकर असे नाव देण्यात आले आहे. हा नकाशा पेशींच्या पातळीवर अत्यंत बारीक तपशिलांसह कार्य करतो. आता पाहू IIT मद्रासशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग इटिक पृष्ठभागांच्या चाचणीसाठी IIT मद्राससोबत करार केला आहे. IIT मद्रासने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले. इंडिया AI मिशन ने IIT मद्राससोबत मिळून चेन्नईमध्ये ग्लोबल AI कॉन्क्लेव्हचे आयोजन केले. NCERTने एडटेक आणि संशोधनाला चालना देण्यासाठी IIT मद्राससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. IIT मद्रासने संपर्करहित म्हणजेच कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी रिंग 1 लॉन्च केले. NIRF रँकिंग 2025 मध्ये IIT मद्रास अव्वल स्थानावर राहिले. IIT मद्रासने भारताची सर्वात हलकी व्हीलचेअर YD1 लॉन्च केली. IIT मद्रासने स्वदेशी स्पेसशिप आयरिस विकसित केली आहे. प्रश्न 11. नुकतीच तुर्की प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रुद्र गौरव श्रेष्ठ. स्पष्टीकरण. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच ज्येष्ठ मुत्सद्दी रुद्र गौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ते 1999च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते इराणमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष म्हणून बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय वायुसेनेचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे म्हणजेच CBSEचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थेट वकील पदावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती वेंकिता सुब्रमणी मोहना या बनल्या आहेत. प्रश्न 12. नुकताच कोणत्या IITने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT कानपूर. स्पष्टीकरण. नुकतेच IIT कानपूरने सायबर सुरक्षामध्ये देशातील पहिला 4 वर्षांचा बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रम सुरू केला आहे. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. IIT मुंबई येथे भारतातील पहिली एकात्मिक कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज क्षेत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. IIT मद्रासने अमेरिकेत डीप टेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आपले पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र लॉन्च केले. भारतातील पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था IIT रोपरने लॉन्च केली आहे. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उत्तर प्रदेश. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेशच्या मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. DRDOचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील सुरहात आलयाला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशनवर करार केला आहे. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2027चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. GI मानांकन प्राप्त आल्याच्या म्हणजेच अद्रकच्या लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. किर्गिझस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पांढरे गिधाड आढळले आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू लिओनेल मेसी ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली.
आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.